हॅलो फ्रेंड्स, प्रिव्हियसली आपण बघितलं की मॅन्युफॅक्चरिंग ऑफ शुगर फ्रॉम शुगर केन. मग त्यामध्ये डिफरंट प्रोसेस बघितल्या आपण, फ्लोशीट डायग्राम पण बघितला, कशा प्रकारे त्या प्रोसेस यूज केल्या जातात किंवा इम्प्लांट केल्या जातात. आता जो आपला नेक्स्ट टॉपिक आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत प्रोडक्शन ऑफ शुगर फ्रॉम बीट प्लांट पासून शुगर कशा प्रकारे मॅन्युफॅक्चर केली जाते. सेम प्रोसेस आहे ज्याप्रमाणे केन शुगरच्या वेळेस आपण प्रोसेस बघितला त्याच वेळेने इथे पण सर्व प्रोसेस या होत असतात. बीट आर द डग फ्रॉम द फील्ड. मीन्स काय, फील्ड मध्ये तो काय इनर पोर्शनला मीन्स जमिनीच्या खाली तो प्रेझेंट असतो. कन्व्हेरी टू द फॅक्टरी इन ओपन चॅनल फ्ल्यूम विच इज एंड is a screen where the fruit are retained. Water is collected, treated by settling, filtration and disinfection before the return to the head of the end fume. मीन्स काय केलं जातं, जमिनीमधनं ते कलेक्ट केलं जातं, त्यानंतर त्याला डिफरंट ट्रीटमेंट, ज्याप्रमाणे आपण स्किन शुगरला ट्रीटमेंट देत होतो त्याचप्रमाणे त्याला वॉशिंग, त्यानंतर सेटलिंग, फिल्ट्रेशन, डिसइन्फेक्शन या सर्व ट्रीटमेंट ह्या दिल्या जातात. त्यानंतर काय केलं जातं, पिकलिंग केलं जातं, त्यानंतर स्लिसिंग केलं जातं, त्यानंतर डिफ्युजर मध्ये ते पुट आउट केलं जातं, त्यानंतर त्याला काय कार्बोनेशन, डबल कार्बोनेशन प्रोसेस तिथे यूज केली जाते, त्यानंतर ते फिल्टर केलं जातं. आफ्टर फिल्ट्रेशन त्याला ट्रीटमेंट विथ SO2 सल्फर डायऑक्साइड सोबत त्याची ट्रीटमेंट केली जाते. त्यानंतर इव्हॅपोरेशन केलं जातं त्या ज्यूसचं. इव्हॅपोरेशन केल्यानंतर पुन्हा ते फिल्टर केलं जातं. फिल्टर केल्यानंतर पुन्हा काय म्हणतो त्याचं व्हॅक्युम इव्हॅपोरेशन, पुन्हा व्हॅक्युम इव्हॅपोरेशन केलं जातं, सेंट्रिफ्युगेशन पुन्हा केलं जातं आणि त्यानंतर त्यापासून पुन्हा काय केली जाते, शुगर ही कलेक्ट केली जाते. ज्याप्रमाणे केन शुगरच्या वेळेस आपण प्रोसिजर बघितलं त्याच वेळेने इथे पण काय सर्व प्रोसेस या यूज केल्या जातात. देन नेक्स्ट बघू, यामध्ये प्रोसेस बघा वन बाय वन. बीट्स आर द डग अप फ्रॉम द फील्ड्स आयदर मेकॅनिकली ऑर मॅन्युअली. मेकॅनिकली किंवा मॅन्युअली ते काय केले जातात, कलेक्ट केले जातात सॉइल पासून, फील्ड मधनं. देन कन्वे टू द फॅक्टरी थ्रू अ ओपन चॅनल कॉल्ड फ्ल्यूम इन विच वॉटर फ्लोज कंटिन्युअसली. फ्ल्यूम हे अशा प्रकारचं इन्स्ट्रुमेंट असतं किंवा कंटेनर असतं, त्यामध्ये वॉटर कंटिन्युअसली काय होत असतं, फ्लो होत असतं. ते यासाठी यूज केलं जातं की ते फ्रुट्स किंवा जे आपण बीट कलेक्ट करणार आहोत ते कंटिन्युअसली त्याला वॉशिंग मिळाली पाहिजे, त्यापासून जे डर्ट प्रॅक्टिकल आहे ते काय झाले पाहिजे, रिमूव्ह झाले पाहिजे, यासाठी त्याला ती कंटिन्युअसली वॉशिंग ही दिली जाते. द फ्रुट्स रोल अलॉंग द बॉटम ऑफ द फ्ल्यूम अँड गेट पार्शियली वॉश, त्याला काय वॉशिंग ट्रीटमेंट दिली जाते. द फ्ल्यूम एंड्स इन स्क्रीन, त्यामध्ये कुठले वेस्ट प्रोडक्ट मिळतं, फ्रुट्स आर रिटेन while the water is collected, treated by settling, filtration and disinfection before return to the head and end of द फ्ल्यूमच्या एंडला येईपर्यंत काय केलं जातं, डिसइन्फेक्शन केलं जातं, फिल्ट्रेशन केलं जातं. हे काय होतं, जे वेस्ट वॉटर आहे ते कलेक्ट केलं जातं. त्यानंतर द वॉश बीट्स आर पास ओव्हर अ पिकिंग टेबल. मग पिकिंग टेबल वरती ते पुट आउट केलं जातं, कन्व्हेयर बेल्टने ते पुढे पुढे जात असतं. द स्पॉइल बीट्स म्हणजे जे खराब बीट्स आहे ते काय केलं जातं, रिमूव्ह केले जातात किंवा डिस्पोज ऑफ ॲनिमल फीड, ॲनिमल फीड मध्ये ते पाठवले जातात. जे खराब बीट आहे, ज्याची क्वालिटी खराब आहे ते काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं हँड पिकिंगनी. द वॉश बीट्स आर वेट स्लाइस इनटू लॉंग. मीन्स काय, जे वॉश केलेले बीट्स वगैरे जे असतात ते काय केले जातात, कट केले जातात किंवा त्याचे स्लाइस केले जातात. त्यानंतर बघा नेक्स्ट प्रोसेस, फॅक्टरीज मे ऑपरेट ऑन what known as straight house in which sugar is extracted from the cossets till a thick heavy molasses is obtained, or and Stephens house or further extraction of sugar. मग बघा यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की इन केस ऑफ बीटच्या केस मध्ये शुगर एक्सट्रॅक्शन कुठे केलं जातं, कॉसेट्स किंवा स्टीफन्स हाऊस मध्ये ते केलं जातं. मग यापासून वेस्ट प्रोडक्ट काय मिळतं, हेवी मोलेसिस इज ऑप्टेड. द रॉ ज्यूस फ्रॉम द डिफ्युजर्स इज हिटेड. तो ज्यूस जो फॉर्म झालेला असतो त्याला हिटिंग ट्रीटमेंट दिली जाते. देन इट डिस्चार्ज इनटू द फर्स्ट कार्बोनेशन टँक वेअर इट इज ट्रीटेड विथ मिल्क ऑफ लाइम अँड कार्बन डायऑक्साइड. तो ज्यूस काय केला जातो, हिट केला जातो, त्यानंतर डिस्चार्ज टँक मध्ये पुट आउट केला जातो. तिथे कार्बोनेशन टँक असतो, त्यामध्ये काय मिल्क ऑफ लाइम आणि कार्बन डायऑक्साइड यासोबत त्याची रिएक्शन होते, त्यामध्ये प्रेसिपिटेट हे फॉर्म होतं. मग ते प्रेसिपिटेट काय केलं जातं, फिल्टर केलं जातं और त्याला सेटल केलं जातं. अँड द फिल्ट्रेट इज कार्बोनेटेड सेकंड टाइम अगेन फिल्टर. मीन्स काय, ते पुन्हा काय केलं जातं, कार्बोनेशन त्याला
केलं जातं आणि पुन्हा काय केलं जातं त्यापासून जो प्रेसिपिटेट आहे तो फॉर्म होतो, ते सेटल केलं जातं. मग ते सेटल केल्यानंतर काय त्यापासून स्लज अँड मटेरियल रिटर्न ऑन द फिल्टर्स इज कॉल्ड ॲज लाईम केक. मग जे लाईम प्रोसेस यूज केल्यानंतर जो वरती जो पोर्शन शिल्लक राहतो फिल्ट्रेशन केल्यानंतर त्याला काय म्हटलं तर लाईम केक, कारण त्यामध्ये काय लाईमचं जे प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात असतं. इट इज डिफिकल्ट इट इज अ डायल्युटेड अँड डिस्चार्ज ॲज अ स्लरी. मग ते काय केलं जातं डायल्यूट करून ॲज अ स्लरी म्हणून ते रिमूव्ह केलं जातं. देन आफ्टर दॅट ट्रीटेड विथ सल्फर डायऑक्साइड गॅस विथ फर्दर फिल्ट्रेशन. पुन्हा त्याला काय केलं जातं फिल्ट्रेशन केलं जातं इन प्रेझेन्स ऑफ सल्फर डायऑक्साइड गॅस. द ज्यूस इज कॉन्सन्ट्रेटेड इन मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर्स अँड फिल्टर. ज्याप्रमाणे शुगर केनच्या बाबतीमध्ये आपण बघितलं होतं की तिथे पण मल्टिपल इव्हॅपोरेशन पॅन यूज केले जायचे आणि त्या थ्रू काय केलं जायचं इव्हॅपोरेट तो ज्यूस केला जायचा, वॉटर कंटेंट त्यातनं रिमूव्ह केलं जायचं. त्याचप्रमाणे इथे बीटच्या प्रोसेसमध्ये पण सेम वेनी काय केला जातो तो ज्यूस काय केला जातो कॉन्सन्ट्रेट केला जातो इन मल्टिपल इव्हॅपोरेटर्स आणि त्यानंतर तो काय केला जातो फिल्टर केला जातो. शुगर रिकव्हरी बाय इव्हॅपोरेशन इन व्हॅक्यूम पॅन्स अंटिल द डिझायर क्रिस्टल साइज इज ऑब्टेन. मग तोपर्यंत तिथं इव्हॅपोरेशन केलं जातं जोपर्यंत आपल्याला जी अपेक्षित शुगरची जी क्रिस्टल्स आहे ते फॉर्म होत नाही तोपर्यंत त्याला काय केलं जातं फिल्ट्रेशन किंवा इव्हॅपोरेशन हे कंटिन्युअसली केलं जातं. देन बघा प्रोडक्शन फ्रॉम बीट. यामध्ये प्रोसेस द शुगर क्रिस्टल्स आर सेपरेटेड बाय सेंट्रिफ्युगेशन. ज्याप्रमाणे शुगर केनच्या बाबतीमध्ये आपण बघितलं होतं की शुगर क्रिस्टल पुन्हा काय सेंट्रिफ्युगेशन टेक्निक यूज करून काय केलं जातं फिल्टर केले जातात. त्याचप्रमाणे इथे पण फिल्टर केले जातात. द रेसिड्यू बीट मोलेसेस इज आयदर सोल्ड or further treated for recovery of sugar by the Stephens process. This process consists of diluting the molasses to the specific concentration. म्हणजे मोलेसेसची मळी फॉर्म झालेली असते तिला काय केलं जातं डायल्यूट केलं जातं किंवा फर्दर तिला ट्रीटमेंट देऊन त्यापासून शुगर काय केली जाते एक्स्ट्रॅक्ट ही केली जाते. ट्रीटिंग विथ लाईम टू प्रोड्यूस इन्सोल्युबल कॅल्शियम सॅकराइड विच इज रिमूव्ह फ्रॉम द लिकर बाय फिल्ट्रेशन. मग त्याला ट्रीट कशा बरोबर केलं जातं जे मोलेसेस फॉर्म झाले त्याला इन्सोल्युबल कॅल्शियम सॅकराइड मध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं जातं बाय फिल्ट्रेशन ते कन्व्हर्जन केलं जातं. देन इट इंट्रोड्यूस इनटू द रॉ शुगर लिकर ॲट द मेन प्युरिफिकेशन स्टेप ऑफ द नॉर्मल एक्सट्रॅक्शन प्रोसेस वेअर द शुगर इज रिकवर्ड बाय ट्रीटिंग विथ कार्बन डायऑक्साइड. मग लास्टला काय केलं जातं कार्बन डायऑक्साइड सोबत त्याची रिॲक्शन करून तर काय केले जाते त्यापासून रॉ शुगर ही एक्स्ट्रॅक्ट केली जाते. अशा प्रकारे बीट पासून काय केले जाते शुगर एक्स्ट्रॅक्शन हे केलं जातं. मग त्यामध्ये जे वेस्ट तयार होतं ते आपण बघणार आहोत. बघ शुगर केन असो किंवा बीट असो त्याला त्यापासून काय रॉ शुगर ज्यूस आपल्याला मिळतो क्रशिंग केल्यानंतर आणि त्यापासून काय बॅगेजेस आपल्याला फॉर्म होतात. मग रॉ शुगर ज्यूस नंतर काय तो ज्यूस काय केला जातो क्लेरिफाईड केला जातो. क्लेरिफाईड केल्यानंतर त्याला डिफरंट सल्फिटेशन कॅल्सिनेशन किंवा लाईम वॉटर सोबत ट्रीटमेंट देऊन त्यापासून काय केला जातो मिल मड किंवा त्यालाच काय म्हटलं बीटच्या ज्यावेळेस आपण प्रोसेसिंग करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळतो केक फॉर्म होतो त्यालाच काय म्हटलं जातं लाईम केक हे म्हटलं जातं. अशा प्रकारे काय बाय प्रोडक्ट तिथे रिमूव्ह चालतं. मग क्लेरिफाईड ज्यूसला पुन्हा काय केलं जातं ट्रीटमेंट दिली जातं क्रिस्टलायझेशन केलं जातं त्यापासून शुगर क्रिस्टल्स हे फॉर्म होतात आणि त्या स्टेप मधून आपल्याला लास्टला काय मिळतं जे वॉल असते त्याच्या साईडला आपल्याला शुगर क्रिस्टल्स मिळतं आणि इनर पोर्शन मध्ये आपल्याला मोलेसेस मीन्स मळी तिथे फॉर्म होत असते. अशा प्रकारे त्या शुगर इंडस्ट्री किंवा शुगर पासन आणि बीट पासन ज्यावेळेस आपण शुगर एक्स्ट्रॅक्ट करतो त्यावेळेस आपल्याला 3 साइड प्रोडक्ट मिळतात. त्यामध्ये बॅगेजेस येतात मिल मड येतो आणि मोलेसेस हे तिन्ही पण फर्दर काय केले जातात यूज केले जातात अदर इंडस्ट्रीमध्ये किंवा त्यावरती प्रोसेस करून त्यापासून डिफरंट प्रोडक्ट हे मॅन्युफॅक्चर केले जातात. बघा लिक्विड वेस्ट कुठले मिळतात इथे या केसमध्ये कोल्ड वॉटर इज रिक्वायर्ड इन द शुगर इंडस्ट्री मेनली फॉर मशिनरी कुलिंग. मशिनरी ज्या मोठ्या मोठ्या मशिनरी यूज केल्या जातात त्याच्या कुलिंगसाठी काय केलं जातं कोल्ड वॉटर कंटिन्युअसली यूज केलं जातं. डेली अँड मंथली क्लिनिंग मग ते कंटिन्युअसली यूज करावं लागतं त्यामुळे डेली आणि मंथली काय करावं लागतं त्या मशिनरीची क्लिनिंग करावी लागते. द क्वांटिटी ऑफ रॉ वॉटर कन्झम्पशन अँड वेस्ट वॉटर कॅन बी मिनिमाइज कन्सिडरेबली थ्रू द प्रॉपर रिसर्क्युलेशन ऑफ द मशिनरी कुलिंग वॉटर. मध्ये मशिनरीसाठी कुलिंगसाठी जे वापर यूज केलं जातं ते रिसायकल केलं जातं किंवा रिसर्क्युलेशन त्यामध्ये केलं जातं आणि ते रियूज पुन्हा केलं जातं. त्याचप्रमाणे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेस्ट वॉटर मध्ये त्याचा पीएच जो असतो तो
4.6 to 9.6 असतो. त्याचा सीओडी बीओडी इथे त्याच्या व्हॅल्यू दिलेला आहे. हे तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट नाहीये, पण इथे त्या व्हॅल्यू मेन्शन केलेल्या आहे. देन नेक्स्ट बघू सॉलिड वेस्ट आपल्याला काय काय मिळतं शुगर इंडस्ट्रीमध्ये. त्यामध्ये बॅगेजेस. मग बॅगेजेस बघा, एक्सट्रॅक्शन ऑफ परफ्युरल फ्रॉम बॅगेजेस फॉलोड बाय द प्रोडक्शन ऑफ सिंगल सेल प्रोटीन, SCP त्याला म्हटलं जातं, सिंगल सेल प्रोटीन, विदाउट appreciably reducing its calorific value so that it can be used either as a fuel or as a raw material in paper making. म्हणजे बॅगेजेस जे असतात ते कशामध्ये ऍज अ फ्युल म्हणून किंवा रॉ मटेरियल इन पेपर मेकिंग मध्ये ते यूज केलं जातं. ते बॅगेजेस जे असतात शुगर केन पासून किंवा जो ज्यूस आपण एक्सट्रॅक्ट करतो त्यानंतर जे उरतं त्याला बॅगेज म्हटलं जातं. त्यापासून ते काय ऍज अ फ्युल म्हणून यूज केलं जातं आणि किंवा ऍज अ पेपर मेकिंग मध्ये तो रॉ मटेरियल म्हणून यूज केला जातो. त्यानंतर प्रेस मड. प्रेस मड कंटेन्स ऑल नॉन सुक्रोज इम्प्युरिटीज अलॉंग विथ CaCO3 or calcium carbonate, precipitate and sulfate. Press mud from the double sulfitation consists valuable nutrients like nitrogen, phosphorus, potassium, etc. and it is therefore used as a fertilizer. Press mud from a double carbonation is used as a landfill. लँडफिल मध्ये ते यूज केलं जातं. कारण प्रेस मड मध्ये काय असतं, आपण जे शुगर केन ज्यूस आहे त्याला क्लेरिफाय करण्यासाठी किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करण्यासाठी आपण त्याला काय कॅल्सिनेशन प्रोसेस यूज करतो, सल्फिटेशन प्रोसेस यूज करतो, लाईम वॉटर सोबत त्याची ट्रीटमेंट देतो. मग त्यापासून जे प्रेसिपिटेट बाहेर पडतं त्यामध्ये काय डिफरंट फॉस्फरस, पोटॅशियम, नायट्रोजन हे काय इसेन्शियल जे युनिट्स आहे ते इलेमेंट्स बाहेर पडतात. मग ते काय ऍज अ फर्टिलायझर म्हणून पण काय केलं जातं, यूज केले जातात डिफरंट इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर बघा नेक्स्ट वन इज बॅगेजेस. बॅगेजेस पासून बघा बॅगेजेस कुठे यूज केलं जातं, टू बॉयलर ऍज अ फ्युअल. म्हणजे बॅगेजेस जे फॉर्म होत आहे ते ऍज अ बॉयलरचा फ्युअल म्हणून यूज केलं जातं. त्याचप्रमाणे टू पेपर मिल, पेपर मिल मध्ये पण यूज केलं जातं. क्लिपबोर्ड हे बघा बॅगेजेस जी पावडर आहे ती यूज केली जाते. ॲनिमल फीड मध्ये पण ते यूज केलं जातं. यूज टू मेक पेपर, clipboard, animal feed and also used as a fuel to produce electricity to run machinery in sugar mill. बघा मशिनरी रन करण्यासाठी ऍज अ फ्युअल म्हणून पण ते यूज केलं जातं. देन टू कंपोसाइड विथ डिस्टिलरी स्पेंट. डिस्टिलरी स्पेंट मध्ये पण ते काय यूज केलं जातं. अशा प्रकारे जे बॅगेजेस असतात त्यापासून कीबोर्ड यूज केले जातात किंवा पेपर मॅन्युफॅक्चर केले जातात किंवा ॲनिमल फीड तिथे प्रोड्यूस केले जातात. अशा प्रकारे जे शुगर इंडस्ट्रीचे जे वेस्ट मटेरियल आहे ते पण काय केले जातात ऍज अ रॉ मटेरियल म्हणून डिफरंट इंडस्ट्रीमध्ये यूज केले जातात. मग आजच्या लेक्चरला आपण जो टॉपिक आहे आपला शुगर इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ शुगर फ्रॉम केन शुगर, त्याचप्रमाणे फ्रॉम बीट हे बघितलं. मग रिमेनिंग टॉपिक आहे जो आपला फर्मेंटेशन इंडस्ट्री तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करणार आहोत. होप तुम्हाला झालेला शुगर इंडस्ट्रीचा टॉपिक त्याच्या प्रोसेस हे सर्व समजलं असेल. जो रिमेनिंग टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत, विच इज नथिंग बट फर्टिलायझेशन फर्मेंटेशन इंडस्ट्री. देन थँक यू, गुड बाय.